आहे. राईट आर्म राऊंड द विकेटनं. पहिला चेंडू फाईन लेगला जरूर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं फाईन लेगला. एकंदरीत एकही धाव नाहीये पहिल्या बॉलवरती. 4 षटकांची ही मॅच. मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं 40-42 धावा बनवून सामना डिफेंड केला, ह्या मॅच मध्ये देखील तीच रणनीती रोहिंजन संघाची असेल यात शंकाच नाही आहे. कारण की समोर जर आपण 40-45 बनवल्या तर धावा डिफेंड होऊ शकतात. इथे इथे फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडलं आणि बॉलला पाठवलं. आता ते लॉंग लेगला एका टप्प्यावरती सीमा पार चौकार. चेतनदादा भोईर यांचं शुभ आगमन भावी नगरसेवक म्हणून ज्या चेहऱ्याकडे पाहिलं जातं आणि युवा टॅलेंटेड व्यक्तिमत्व आपण पाहतोय. अगदी सुशिक्षित हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि आज खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये अशा व्यक्तिमत्वांची गरज आहे. आणखी आता काही ठिकाणी जर पीएन असतील तर ते राजकीय कार्यकर्ता काही करू शकत नाही. अशा पद्धतीचे काही कार्यकर्ता आपल्याला राजकीय क्षेत्रात पाहायला मिळतात. परंतु अगदी वैयक्तिक जर आपण चेतन भोईर यांचा विचार केला तर अतिशय चांगले उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले देखील जातात आणि भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे जरूर पाहिलं जातं. त्यांचं नुकतंच इथे आगमन झालं. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणखी आकाश जर विचार केला तर भारतीय राजकारणाचा जो चेहरा आपण पाहतोय, जिथे कधी कधी आपण म्हणतो की काही ठिकाणी राजकारण किंवा जे कॅन्डिडेट उभे असतात त्यांच्यामध्ये देखील परीक्षा व्हायला हव्यात. कारण की काही असे कॅन्डिडेट असतात की ज्यांचं शिक्षण कदाचित आपण जर पाहिलं तर बरंचसं कमी असतं, परंतु मोठमोठ्या पदावरती ते पद भूषवताना पाहायला मिळतात. आणखी देशाचा विकास ज्यावेळी आपल्याला साधायचा असतो तेव्हा अगदी यांच्यामध्ये टॅलेंट आहे अशी व्यक्तिमत्व नेतृत्व करताना किंवा लोकप्रतिनिधी म्हणून अपेक्षित आहेत. इथे देखील फटका फासला, चेंडू हवेमध्ये, झेलची दाट शक्यता, दुरून क्षेत्ररक्षक येतोय. प्रयत्न लाजॉफ, 100% कमिटमेंट राहिली होती, परंतु धावा रोखू शकणार नाहीत. 2 धावा तिथे कंप्लीट झाल्यात आणि या 2च्या मदतीनं मात्र धावफलक आता पोहोचेल ते 7 या आकड्यावरती. किरण म्हात्रेच्या अगेन्स्ट खेळताना आपण चिनू पाटील आणि उत्सव पाटीलला पाहतो. विद्यमान लढत खुटारी आणि विरोधात रोहिंजन हे 2 संघ खेळतायत. ऍडव्होकेट चेतन नागेश भोईर अर्थात त्यांचं नुकतंच आगमन आपल्याला पाहायला मिळतं. आरोग्य शिक्षण सशक्तीकरणासाठी महत्वपूर्ण भूमिका त्यांचं फाउंडेशन देखील आहे आणि नेहमीच ते खारघर तालुक्यामध्ये आपण पाहतोय. खारघर तलोजा वेलफेअर असोसिएशनचे ते फाउंडर देखील आहेत. अध्यक्ष आहेत. आणि या अगोदर देखील मी म्हटलं होतं, कारण की एक सुशिक्षित व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक ठिकाणी जरी ते लोकप्रतिनिधी म्हणून नसले तरी देखील त्यांच्या माध्यमातून बरेचसे उपक्रम, सामाजिक हितार्थ जे उपक्रम आपण पाहतोय जे त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतात. तर नक्कीच त्यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालंय. कारण की सामाजिक कार्यासाठी मी म्हणेन मनामध्ये काही गोष्टी अपेक्षित असतात किंवा ज्या पद्धतीने आपण म्हणतो की सांस्कृतिक कार्य करण्याची जिद्द आपल्यामध्ये उपजता असणं गरजेचं आहे. आणि ती जिद्द त्या काही कर्तव्याच्या बाबी ह्या व्यक्तिमत्वातनं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या गोष्टी जरूर ते बजावत असतात. नेहमीच त्यांच्याकडनं अशा पद्धतीचं लोकहितार्थ कार्य आपल्याला पाहायला मिळतात. एका षटकाचा खेळ संपलाय. एकीकडे मॅचकडे देखील आपण लक्ष केंद्रित करूया. एकी गडीनं गमावता 12नं जबरदस्त सुरुवात केली आहे ती रोहिंजन संघानं. त्यांना देखील माहित आहे ज्या पद्धतीनं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली आहे की ह्या सरासरीने जर धावा बनवल्या तर एक चांगलं टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजी आपली चांगली आहे. त्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघाला आपण डॉमिनेट करू शकतो. हा प्रयत्न सध्या तर राहिलाय तो अर्थातच रोहिंजन टीमचा. जितेश म्हात्रे षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. समोर उत्सव पाटील. वैयक्तिक 5 वरती चिनू आणि त्याला साथ देत असताना 7 या आकड्यावरती उत्सव पाटील. दोघांच्या बॅटमधनं एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. आता जितेश सज्ज झालाय. पहिला चेंडू एज लागली, गली रिजनला क्षेत्ररक्षक एका हातानं फील्ड करण्याचा प्रयत्न होता त्याचा, परंतु या अगोदर देखील एक झेल आपण पाहिला होता तो रोहिंजन संघाच्या सौरभनं घेतला होता. एका हातामध्ये मात्र तो झेल त्यानं पूर्ण केला होता आणि कॅच ऑफ दी मॅच, कॅच ऑफ दी टुर्नामेंट अशा पद्धतीचा तो झेल आपल्याला पाहायला मिळाला होता. 2 धावा पहिल्याच बॉलवरती, या 2च्या मदतीनं धावफलक 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. रेल्वे एंडकडनं जितेश सज्ज होईल पंचाच्या उजव्या बाजूनं.
चांगला फटका आहे, समोरच्या दिशेला लॉब केलं क्षेत्ररक्षक. अप्रतिम झेल त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण श्रवण होते आणि श्रवणनं काय लाजवाब झेल पकडलाय आणि या झेलनं खेळ संपलाय. तो उत्सवचा धक्का पहिला रोहिंजन संघाला उत्सव पाटीलच्या स्वरूपात. फलंदाज सौरभ पाटील मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकात ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती, ज्या विकेटची गरज होती, ते विकेट प्राप्त केले जितेशनं. आज चांगली गोलंदाजी. विशाल म्हात्रे उपस्थित नाहीत, परंतु आज जबाबदारीपूर्ण खेळ करत असताना संपूर्ण चैतन्येश्वर खुटारीचे हे शिलेदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू, चांगला रिदम, चांगला रनअप. इथे देखील फटका फसलाय. झेलची शक्यता. संघनायक चिंटा त्या ठिकाणी होते. दोघांमध्ये टक्कर झाली, परंतु हातातनं बॉल पडू दिला नाहीये. दुखापत असेल तर जरूर पाण्याची मांग, स्प्रे काय असेल ते आपण मागवून घ्या, कारण की झेल महत्वाचा होता आणि त्या झेलसाठी पाण्याची मांग केली जाते, तर पाणी घेऊन जायचं आहे. कारण की झेलसाठी प्रयत्न केला. देवेश त्या ठिकाणी होते. आज संघनायकाची भूमिका ते पूर्ण करतायत आणि मागून मयूर आला होता. दोघांमध्ये जरूर कॉल नव्हतं, कारण की देवेशचं लक्ष फक्त बॉलवरती होतं. त्याला कॅच पूर्ण करायची होती. त्याला माहीत देखील नव्हतं की मागून मयूर आलाय. परंतु झेल पकडल्यानंतर दोघांमध्ये टक्कर झाली, परंतु हातातनं बॉल निष्ठू दिला नाही. हा महत्वपूर्ण झेल होता. सौरभला बाद केलं शून्यावरती. सौरभ परतला. हा दुसरा धक्का आणि दुसरे यश जितेश म्हात्रेला. नवीन फलंदाज मयूर पाटील. इनिंग क्रमांक 4 वरती मयूरला आपण पाहू शकाल. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. निर्धारित 4 षटकांची ही मॅच, 4 षटकांचं एक सत्र आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत 14 पर्यंत मजल मारली आहे बॅटिंग करत असताना रोहिंजन संघानं. जितेश पुन्हा सज्ज झालाय. फुलोर लेनचा चेंडू, बैठक दाखवली आहे. स्क्वेअर लेगला बॉलला पाठवलंय. क्षेत्ररक्षक बॅकअपला त्या ठिकाणी आहे. दुसरी धाव होईल का? आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. फिल्डिंग चांगली. थ्रोचा विचार केला तर ऑन द स्टंप नाही आहे, त्या कारणास्तव 2 धावा. सिंगल डबल वरती आता लक्ष केंद्रित केलंय. डावाला पुढे नेत असताना चिनूनं सांगितले आपल्या साथीदाराला की कशा पद्धतीने ह्या खेळपट्टीवरती खेळ आपल्याला करायचा आहे. फायटिंग टोटल जर आपण बनवली तर निश्चित या मॅच मध्ये फाईट बॅक आपण करू शकतो. त्या अनुषंगाने खेळ. एका बाजूनं या मॅच मध्ये अटॅकिंग जो बाणा आहे तो चिनूचा पाहायला मिळेल आणि सोबत अँकरिंग भूमिका त्यांचे संपूर्ण सहकारी करताना पाहायला मिळतील. 2 डावाला सुरुवात मयूरनं केली आहे. दरम्यान हा चेंडू समोरच्या दिशेला लॉब केला. प्रॉपर टायमिंग की टायमिंगचा अभाव पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सीमारेषा पार. बिग हिट, षटकार. थँक्यू. समय सूचकता आमच्या डीजे मास्टरचे आपल्याला पाहायला मिळतंय. अतिथी कक्षामध्ये उपस्थित सन्माननीय ऍडव्होकेट चेतनजी भुईर साहेबांना आपण पाहतोय आणि त्यांचं गुणगौरव गीत आपल्याला ऐकायला मिळालं. त्यांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण विनायकला आपण पाहतोय आणि चांगला चेंडू देखील होता. पडल्यानंतर अतिरिक्त उचली ह्या बॉलमध्ये ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की परफ्यूम डिलिव्हरी काही आपल्याला पाहायला मिळतात, त्याच प्रकारचा काहीसा चेंडू, परंतु हा थोडासा लेगस्टिकच्या दिशेवरून जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम बॉल डॉट आलाय आणि ह्या अगोदर एक तडाखेबंद षटकार मयूरचा आपण पाहिला होता. धावफलकावरती 6च्या मदतीनं धावफलक 22 वर पोहोचले. पहिल्या षटकात आल्या होत्या 12. दुसऱ्या षटकात धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 10. एकंदरीत 11.0 अशी धावगती
सध्या तरी आपल्याला करंट रन रेट पाहायला मिळतं ते बॅटिंग करत असताना रोहिंजन टीमचं अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. टीम मीटिंग छोटीशी भरवण्यात आली आहे की कोणत्या गोलंदाजचा वापर या ठिकाणी करावा, परंतु युवा गोलंदाज श्रवण मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी त्यानं केली होती आणि तुर्बे संघाच्या फलंदाजाला थांबवलं होतं. त्या श्रवणचा वापर आता या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक फारसा विलंब आपण करायचा नाही. ह्यानंतर अजून एक सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धा पाहतोय आपण जय गणेश्वर 40+ क्रिकेट संघ धानसर आयोजित जय गणेश्वर चषक 2025 चे हे भव्य दिव्य पर्व 4 दिवस चालणारी ही स्पर्धा आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस. 16 संघ रेग्युलर आणि 16 40+ चे संघ एकंदरीत समन्वय साधलाय खरं तर जय गणेश्वर क्रिकेट संघानं, कारण की आजच्या घडीला 40+ चे देखील खेळाडू सराव करतात आणि त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म हा गरजेचा असतो. त्यांच्यासाठी चांगल्या चांगल्या स्पर्धा या आयोजित कराव्या लागतात आणि त्यांच्यासाठी पारितोषिक जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे एक चांगली संकल्पना जेणेकरून जे खेळाडू क्रिकेटपासून दूर गेलेत त्यांना पुन्हा क्रीडांगणावरती खेचून आणण्यासाठी ह्या स्पर्धा गरजेच्या आहेत, कारण की अशा पद्धतीनं पारितोषिक जेव्हा ठेवाल तेव्हा जरूर खेळाडू इनॅक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाज श्रवण फुल लेनचा चेंडू समोर खेळतात. मिड ऑफ आहे, मयूर आहे त्या ठिकाणी डायरेक्ट हिट. प्रयत्न तर केला कारण की मौल्यवान विकेट आहे. चिनू पाटील जर बाद झाला तर आपल्या संघासाठी ती महत्वाची बाब ठरेल आणि त्यासाठी प्रयत्न मयूरनं केला डायरेक्ट हिटचा, पण तो बापी क्रीज मध्ये फलंदाज पोहोचला देखील होता आणि बॅकअपला क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळाले होते. एक धाव तिथे कंप्लीट झाली एका धावेने. स्ट्राईक रुटेड. धावफलकावरती पुढे वाटचाल 23, लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 23 वरती आता मजल मारली रोहिंजन टीमनं. चिनूला माहित आहे 10-11च्या सरासरीनं ह्या खेळपट्टीवरती धावा जरूर फाईट होते. इथे षटकार जास्त पाहायला मिळत नाही. खरं तर बॉलर्सच्या फेवरमध्ये जेव्हा मैदानं पाहायला मिळतात ना तिथे मॅची रंगतदार होतात. मॅचेस ज्याला आपण म्हणतो. इथे व्हाईट बॉल अतिरिक्त बाहेर. ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, बॉलला वळण देण्याची कला ह्या खेळाडूनं नेहमी सिद्ध केली आहे आणि आता तो प्रयत्न करतोय. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, रॉंग वन अशा पद्धतीचे अनेक सारे चेंडू टाकू शकतो श्रवण आणि तो प्रयत्न इथे जरूर करेल. शॉर्ट पिच चेंडू फुल करायचं होतं, व्यवस्थित बॅटवरती आला नाही बॉल, परंतु अगदी झोकून दिलं होतं त्या क्षेत्रामध्ये. विकीला आपण पाहिलं तिसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता धावा 3 देखील कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये तालमेल देखील चांगला आहे. जिथे पाहिलं थ्रो खराब आहे, लगेचच 2 नंतर 3चा प्रयत्न आणि तो प्रयत्न सफल देखील झाला. सध्याच्या घडीला जो गोलंदाज गोलंदाजी करतोय अगदी लेदर क्रिकेटचे धडे देखील गिरवलेत या खेळाडूनं, तो श्रवण म्हात्रे गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता स्ट्रायकिंग एंडवरती चिनू पाटील. आता बॅटल पाहण्याजोगा असेल. एका बाजूला युवा टॅलेंटेड खेळाडू श्रवण आणि त्याच्यासमोर अनुभवानं परिपूर्ण असा चिनू पाटील आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट हँडर आहेत, दिशेवरती कसं नियंत्रण असेल श्रवणचं पाहावं लागेल. दरम्यान हा चेंडू पुढे सरसावत अप्रतिम फटका. अगदी आपल्या फेवरेट झोनला आपली ताकद कला सर्व काही सादर केलं चिनूनं आणि बॉलला फेकून दिलं मिड विकेट पार. उत्तुंग असा षटकार. किंगमेकरची ही भूमिका पूर्ण करावी लागते. राजकीय क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र जिथे कार्य पाहतोय आपण चेतन दादांचं त्यांचं आगमन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु स्वागत झाले, षटकार ठोकला ह्या ठिकाणी चिनूनं. या अगोदर देखील मी म्हटलं होतं अगदी अटॅकिंग जो पवित्र आहे, अटॅकिंग जो बाणा आहे तो चिनू सांभाळतोय आणि एका बाजूने अँकरिंग भूमिका त्यांचे साथीदार पूर्ण करत असताना महत्वाच्या आणि मोक्याच्या क्षणाला हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला तो चिनू पाटीलचा.
पुन्हा पुढे सरसावला, पलटवार श्रवण मात्रेचा पाहायला मिळतो. हेच तर क्रिकेट आहे. ज्या पद्धतीने आपण म्हणतो कभी खुशी कभी गम, 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे, तसं चित्र मैदानाच्या आतमध्ये एक षटकार आणि त्यानंतर प्रत्युत्तर लगेचच देत असताना श्रवणला आपण पाहतोय दांडी गुल किल्ले आहे. ह्या बॅटल मात्र अगदी पाहण्याजोगं आपण पाहिलं आणि पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर त्रिफला चित करत चिनूला शांत केलंय. महत्वपूर्ण यश आणि धावफलकाचा विचार केला तर 33 धावा आणि 33 वरती हा तिसरा धक्का रोहिंजन संघाला. सुजल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला सुजल आहेत. अप्रतिम चेंडू. मी म्हटलं होतं या खेळाडूकडे गुणवत्ता, क्षमता, प्रतिभा सारं काही आहे. जरी एक षटकार आला तरी देखील नॅचरल जी गुणवत्ता श्रवणची आहे ती त्यानं सादर केली आणि चिनू सारख्या फलंदाजाला त्यानं मात्र शांत केलं. चांगलं बॅटल प्रेक्षकांना पाहायला मिळालं. आणि आम्ही नेहमी म्हणतो फलंदाजाचे किती जरी वार असले तरी देखील गोलंदाजा एक वार पुरेसा असतो त्याला शांत करण्यासाठी आणि तोच वार श्रवणचा राहिला. रिव्हर्स स्वीपचा चांगला फटका सुजलनं दाखवला. त्या ठिकाणी येत्या क्षणी पाहिलं की अगदी फिरकी गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि त्याच्या विरोधात असे फटके आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासाठीच बॅकअपला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये तैनात केला होता. आता त्याला आणखीन थोडंसं फाईन केलं जातं ज्यामध्ये आपण बॅकवर्ड पॉइंट म्हणू शकतो डीप मध्ये. अशा पद्धतीनं ही रचना आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेला उडवलंय बॉल गॅप मधनं. मिड ऑफ होता त्याच्या डोक्यावर बॉलला पुढे पाठवलंय आणि चेंडू सीमारेषा पार. हा दमदार चौकार फलंदाज सुजल कडनं. तब्बल धावा आल्या त्या 17 धावा. या षटकाचा विचार केला तर 3 षटकांचा खेळ संपला. 1 षटक शेष आहे. धावफलकावरती 39 धावा. प्रति षटकाचा विचार केला तर 13.0च्या सरासरीनं धावा बनवल्यात 39. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. श्रवणनं जरूर चिनूला बाद केलं परंतु त्याच्या अगेन्स्ट धावा आल्या त्या तब्बल 17. ही कुठेतरी चिंताजनक बाब आहे ती चैतन्येश्वर खुटारीसाठी. आणखी आता 39 बांधल्यात. 6 चेंडू कशा पद्धतीनं फेकावेत आणि कोणत्या गोलंदाजची नियुक्ती करावी यासाठी आता टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळतो. चला जास्त वेळ खर्च करू नका. सूर्य आपल्यापासून आता दूर गेलाय जवळ मी तरी म्हणेन. कारण की आज अगदी ऊन सावलीचा लपटडाव देखील आपल्याला पाहायला मिळतो. ह्यानंतर देखील एक मॅच पूर्ण करायची आहे. एकडपाडा संघाने 2 सामने जिंकलेत आणि तो संघ प्रतीक्षा करतोय की कोणता संघ आपल्याशी फाईट करण्यासाठी येईल. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे क्रीडांगण आपण पाहतोय. सुरेख खेळपट्टी आणि आउटफील्ड हे या क्रीडांगणाची फास्ट आहे. ऐतिहासिक क्रीडांगण आहे. भरपूर साऱ्या स्पर्धा ह्या मैदानावरती आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. आज बरेचसे समालोचक म्हणतात की क्रीडांगणाचा अभाव सर्वत्र पाहायला मिळतो. आपला परिसर सोडला तर बऱ्याच ठिकाणी आता मैदानं उपलब्ध नाहीत खरं तर क्रिकेट खेळण्यासाठी. कारण की एकमेव खेळ असा आहे की जो आता मैदानावरती खेळला जातो. अन्यथा प्रत्येक युवक हा हातामध्ये स्मार्टफोन घेऊन त्याच्यावरती बराचसा वेळ हा घालवत असतो. क्रीडांगणावरती खेळ खेळण्यासाठी आता युवक फार प्रमाणात पाहायला मिळत नाही. ह्या अगोदर जर आपण विचार केला तर भारतीय पारंपरिक जे खेळ बहुसंख्येनं पाहायला मिळायचे ज्यामध्ये आट्यापाट्या, खो खो, कबड्डी, लगोरी अशा अनेक खेळ. परंतु आता क्रिकेटची वाढती क्रेज, क्रिकेटची प्रसिद्धी पाहायला मिळते. इथे फटका समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक संघनायक देवेश होते. झेल कंप्लीट केला आणि या झेलनं मात्र डाव संपलाय. तो फलंदाज मयूर पाटीलचा ज्या मयूरच्या बॅटमध्ये एक षटकार आला होता. वैयक्तिक 11चं योगदान त्यानं दिलं. तो देखील बाद झालाय. धक्का 4था रोहिंजन संघाला. मैदानात आता दाखल झालाय. अंतिम षटक हाताळत असताना जतीनचा वापर. जतीनचं कौतुक करावं लागेल. पहिला डॉट त्यानंतर विकेट. चांगली गोलंदाजी. कमबॅक गरजेचं आहे कुटारे टीमला.
आणि तो कमबॅक मिळवण्याचा प्रयत्न सध्या तरी आता जतीन करत असताना लेफ्ट हँडर आहेत, चांगली गोलंदाजी. हायम ऍक्शन न मात्र अप्रतिम इथे दांडी गुल केली आहे, बॅक टू बॅक सफलता. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती जतीनला आपण पाहू शकाल. आता देखील आपल्या पनवेल नगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलंय असं मी तरी म्हणेन. आणि खरं तर राजकीय क्षेत्र असं आहे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की विकासाची अपेक्षा आपण बाळगतो, परंतु वोट के बदले नोट असं चित्र ज्या समाजामध्ये आहे तिथे समाजाचा विकास कशा पद्धतीने होईल याचा देखील विचार करावा लागेल. लोकप्रतिनिधी आपण आपल्या समाजातूनच निवडतो, परंतु त्या लोकप्रतिनिधीचा बराचसा पैसा तो निवडून येत असताना खर्च होतो, याचा देखील विचार कुठेतरी व्हायला हवा. आणखी सध्याच्या घडीला क्रीडा क्षेत्रामध्ये आपण जगतोय आणि त्या क्रीडा क्षेत्राला मैदानं उपलब्ध नाहीत. कधी कधी आपण याचिका दाखल करतो आपल्या पुढ्या प्रतिनिधींकडे, तेव्हा कधीतरी आपल्याला देखील उत्तरं मिळत आहेत की वोट के बदले नोट हे चित्र ज्या समाजाने दाखवलंय त्या समाजाच्या विकासाची किती कामं होतील याचा देखील कुठेतरी विचार करावा लागतो. आणि खरं तर वैयक्तिक प्रत्येक माणसानं तो विचार करायला हवा, कारण की समाजाचा किंवा माणसाचा किंवा प्रत्येक आपल्या विभागाचा गावाचा परिसराचा विकास यासाठी प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे. केवळ प्रतिनिधीनं धावून चालणार नाही, तर त्याच्यासोबत आपण देखील कार्यरत असणं गरजेचं आहे. आपल्या देखील काही गरजा आहेत किंवा आपल्या देखील काही जे कर्तव्य आहेत ते आपल्याला पार करावे लागतात. इथे चांगला चेंडू पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज या ठिकाणी मात्र बाद झालाय. आणखीन एक धक्का लागतोय आणि एकंदरीत ह्या षटकाचा विचार केला तर ओव्हर हॅट्रिक ह्या ठिकाणी कंप्लीट झाली असं आपण म्हणू शकतो, कारण की 3 विकेट ह्या षटकामध्ये कंप्लीट केलेत. एक धाव जरूर आली, अन्यथा विकेट हॅट्रिक जी सलग आपण म्हणतो ती कंप्लीट होऊ शकली असती, परंतु या षटकामध्ये 3 विकेट अर्थात ज्याला आपण ओव्हर हॅट्रिक्स म्हणतो ती कंप्लीट झाल्या. षटकातील 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. फक्त एकच धाव खर्च केली जतीननं, कौतुक जतीनचं करावं लागेल. तर आमचे देवादादा मोकाशी यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. ज्या ज्या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन नियोजन त्या त्या ठिकाणी त्यांचं महत्वपूर्ण योगदान आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. देवीदासजी मोकाशी मोकाशी पाड्याचे त्यांचं शुभ आगमन उद्योजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक स्पायसिकल आपल्याला या स्पर्धेसाठी देखील पाहायला मिळतंय. सो त्यांचं देखील मनापासून आपण स्वागत करूया. अंतिम चेंडू फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काय लाजवाब गोलंदाजी, ज्या पद्धतीने तिसऱ्या षटकात रोंजन संघानं वापसी मिळवली होती आणि त्यानंतर सुरेख कमबॅक आता जतीनचा राहिलाय. फक्त एक धाव त्याने खर्च केली, 40 धावा धावफलकावरती. खराब क्रिकेट, जिथे शेवटाला किमान 7-8 धावा टार्गेट करायला हव्या होत्या तिथे मात्र खराब फलंदाजी राहिली. अंतिम बॉल प्रहार करायचा होता, दांडी गुल केली आहे इथे देखील. या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी जतीनची, टाळ्या जरूर त्याच्यासाठी होत आहेत आणि त्या प्रकारची गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. डाव पहिला या ठिकाणी पूर्ण झाला आणि 4 षटकामध्ये 40 धावा बनवल्या. 41चं लक्ष मापक असं लक्ष आहे, या लक्षाच्या दिशेनं दुसऱ्या सत्रात जाऊच, परंतु प्रथमतः आपण आमचे सत्कार मूर्ती ऍडव्होकेट चेतनजी भोईर साहेब या ठिकाणी आहेत, भावी नगरसेवक, त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी जरूर करणार आहोत. मी आमच्या मान्य आयोजनकर्त्यांना विनंती करतो, आमचे किरण दादा असतील, आमचे आमिर दादा आहेत, सोबतच मोहनजी पोरजी आहेत, ह्या तसेच संतोषजी पोरजी ह्या आयोजकांच्या उपस्थितीत हा महेश पोरजी यांना देखील पाहतोय आपण. मान्यवरांचा हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली आणि आपला बहुमूल्य वेळ ह्या स्पर्धेसाठी खर्च केला त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं आपले लाख लाख आभार. एकाडपाळाचे अर्जुन भोईर यांचं आगमन झालंय, तर विनंती आहे त्यांना की या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये.
तर या स्पर्धेसाठी रोख रक्कम डोनेशन 2200 रुपयाचं आलंय. ते अर्थातच ज्यांची नुकतीच एंट्री चेतनजी भोईर ॲडव्होकेट त्यांच्या माध्यमातून त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. 40 धावा बनवल्यात. 41चं लक्ष आहे. पुन्हा एकदा कशा पद्धतीनं मॅचचं दुसरं सत्र असेल, कोणता संघ जिंकेल आणि या स्पर्धेत आपलं स्थान कायम राखेल, ऐकूया आकाश शेलके यांना. ओके, आमचे यजमान आदरणीय संदीपजी घरत साहेब, त्यांना विनंती आहे की आपण यायचं मंचावरती. तसेच चेतनजी भोईर साहेब आपण देखील या मंचावरती. या स्पर्धेसाठी आपण पाहतो नुकताच ते उपस्थित झाले होते, माफ करा, आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2200 रुपयाचं आर्थिक बक्षीस त्यांनी ते आपल्याला दिलेलं आहे. ॲडव्होकेट आहेत आणि त्याचसोबत वेलफेअर फाउंडेशन नियमितपणे चालवत असताना दांडिया रास असेल, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट या गोष्टींना नियमितपणे ते आपण पाहतो की पक्क स्थान देतात आणि त्यांचं इथं आपल्याला आगमन पाहायला मिळालं. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला जरूर 2200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असा आभार व्यक्त करतोय. मॅचकडे तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा घेऊन चालेल. जातोय डावाच्या उत्तरार्धामध्ये. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पूर्वार्धामध्ये एकूण धावा जमा केल्यात. लाईक आतापर्यंत झालेल्या सगळ्या सामन्यामध्ये 40, 41, 42 ते 43 मधोमध्ये एक 32 धावांचं टार्गेट पाहिलं होतं. सो हे एकच सारखं टार्गेट आपण पाहतोय जे सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. सो आताही आपल्याला पाहायला मिळेल 41 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये खुटारीच्या आघाडीची जोडी श्रवण सह किरण. संदीपजी गरज साहेब आलेत आणि किरणजी गरज साहेब देखील इथे आलेत. प्रवीणजी गरज साहेब देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचं मी स्वागत करतो. जेलसाठी चान्स लॉंग ऑनला जेल सौरभ कडून आणि बॅट्समन आउट. पहिला धक्का लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ ची बाउंड्रीसाठी आमच्याकडून एक मिस्टेकली एक शब्द निघाला होता की लॉंग स्टॉप, पण डेफिनेटली मी सांगेन का तो लॉंग स्टॉप आहेच आहे. भरपूर लांबचा स्टॉप आहे कारण तिकडे षटकार क्लिअर होत नाहीयेत. स्टेटिटचा रिझन जरूर आहे. लॉंग स्टॉप जो आहे तो बिहाइंड द विकेट पकडला जातो. शून्यावरती फलंदाज बाद झालाय. एक गड्याचा मोबदला पाहतोय आपण. 23 बॉलचा खेळ बाकी आहे. 41चा पाठलाग करायचा. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केला ना तर मग या मॅच मध्ये मी सांगेन की या मैदानावरती धावा चेस करणं सोपं होऊ शकतं. आज प्रत्येक संघाच्या कडून ह्याच चुका घडल्यात. स्पेशली 15 धावा जर आल्या तर या धावा मी म्हणेन सहज गतीनं प्राप्त तुम्ही करू शकता. विष्णूजी पोरजी साहेब देखील इथे आलेत. त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. चला स्पीड अप करा. अजून एक सामना बॅलन्स आहे. मॅच कडे आपण घेऊन चलतोय. उजव्या हाताने खेळण्यासाठी फलंदाज तयार आहे. वर द विकेट. हा बॉल हलक्या हाताने कट केलाय. एक धाव घेण्यासाठी धाडस आहे आणि ती धाव सहज गतीने आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळते. एका धावेसह आपण पाहतोय 1 वरती 1 धाव आता धावफलकावरती रेखाटली जाते. आधी विकेट होती, आता धाव आली आहे. एरवी किंबहुना अशा गोष्टी घडत नसतात, बट आता घडलंय आणि पहिल्या बॉलवरती आलेली विकेट जी आहे ती आपण पाहतोय खुटारी संघाला थोडी त्रासदायक ठरली आहे. आज संघामध्ये विशाल नाहीये आणि आज गुड न्यूज घेऊन देखील तो आलाय. लाईक अ बेबी बॉय असं स्टेटस त्यांचा पाहिला. त्याने आपण गुड लक देऊया आणि शुभेच्छा देऊया. आता तोच विशाल आपण पाहतोय बाबा झालाय. 21ला 40 ची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क चांगला नाही. शॉर्ट लेगला बॉल. एक धाव तोपर्यंत लेग स्लिप मधून फिल्डर येऊन बॉलला कॅचअप करतायत. एका धावेनं फरक पडतोय थोडासा. धावफलकाला आकार येतोय. एकूण धावा ज्या आहेत त्या जाऊन पोहोचल्यात टोटल 2 धावा. उर्वरित आपण पाहतोय 20 बॉलचा खेळ बाकी आहे. त्यामध्ये 39 धावा जमा करायच्यात. बॅटिंग युनिटला अर्थातच ओम चैतन्येश्वर खुटारी या संघाला. सांघिक खेळ मैदानामध्ये. आघाडीला आले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गॅप मधून बॉल. फटका चांगला. बॉल सीमारेषा बाहेर. कव्हरला कव्हर करत आकाशामध्ये उडत बॉल आपण पाहतोय सीमारेषा बाहेर.
लाजवाब फलंदाजी, क्लास पाहायला मिळाला. फलंदाज मयूरचा फटका फसलाय. चान्स आहे झेलसाठी. सेकंड लेग स्लिपला बॅट्समन आउट. विकेट नंबर 2. फलंदाज बाद. नक्कीच 30 यार्डच्या षटकामध्ये विकेट पडायच्या चान्सेस, संभाव्यता भरपूर जास्त असतात आणि तेच घडतं अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये. पहिला सुरुवातीला किरण बाद झाला होता जेलबादच्या स्वरूपात, लॉंग ऑफ मध्ये जेल. त्यानंतर आता आपण बघितलं की सेकंड लेग स्लिप मधला खेळाडू आला आणि त्यानं जेल कॅरी करत दुसऱ्या फलंदाजाला बाद केलं. यश मिळालं चिनूला. षटक संपलं. 8 वरती 2 विकेट कुठारीच्या आपण पडताना बघितल्यात. उर्वरित 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिकडे गरज आहे 33 धावांची अजूनही जिंकण्यासाठी 11च्या सरासरीनं फलंदाजी करणं मॅन्डेटरी झालंय. ते म्हणजेच रोहिंजनच्या विरोधामध्ये बॅटिंग करत असताना बॅटिंग युनिट कुठारीला. विकी म्हात्रे नवीन खेळाडू. नीरज मधल्यामध्ये दुवाय मागील मॅच मध्ये या खेळाडूने चांगली फलंदाजी दाखवली होती. सो तो खेळाडू त्यांच्याकडे अजूनही आपण पाहतोय या चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि त्याच्यावरती लक्ष देखील आहे. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी जिम्मेदारी, जबाबदारी, उत्सव या खेळाडूकडे आता सोपावली आहे. ती म्हणजेच टीम रोहिंजनच्या माध्यमातून. सोपानजी पाटील साहेब स्टील आर्ट्स अर्थातच रोहिंजनचे एक नामांकित व्यक्तिमत्व, त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. उद्याच्या दिवसाचा जो लॉट्स आहे तो देखील आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच षटक संपल्यानंतर पोहोचू. दरम्यान मॅच कडे आपण जाणं महत्वाचं आहे. उद्या 40+ पूल आहे आणि महाअंतिम फेरीचे सामने देखील असणार आहेत. अर्थातच वाकलन वर्सेस दहीसर पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा सामना जो आहे तो 40+ देसाई काका आणि अंतारली. वडवली आणि नारिवली मध्ये तिसरा सामना असणार आहे आणि भामाली सोबत उत्तर शिव 2 हात करेल पहिल्या फेरीतील अंतिम सामन्यामध्ये. यामधून दुसऱ्या फेरीसाठी 4 संघ निवडले जातील. त्याच्यामध्ये 2 सामने, त्यामधून एक संघ निवडला जाईल विजयी मधून आणि त्यातून मग टॉप 4च्या लढाया सुरू होतील. उद्याचा हा स्केड्यूल आहे. सकाळी 9:30 ची रिपोर्टिंग आहे बघा पहिल्या संघाला. दुसऱ्या संघाला लगेच वेळेवरती 10:30 यायचंय आणि 11:30 वडवली तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. बाकी लाईव्हचा अहवाल घेऊन सगळे संघ येतात. सुरुवातीच्या पहिल्या संघांना ही नम्रतेची सूचना आहे. पहा तिकडे धावा सोडण्यासाठी धाडसं होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 9 वरती होते, आता जाऊन पोहोचतील 12 वरती, कारण 3 धावा या बॉल वरती पाहायला मिळाला. श्रवणला स्ट्राईक. विकीच्या खात्यात 3 धावा, टीमच्या खात्यात देखील 12 धावा. 16ला 29 अजूनही बनवायच्या. षटकामागे 11ची सरासरी आहे. विकेटपट्टी म्हटली तर गोलंदाजांसाठी नंदनवन आहे, कारण ही फायदा देते स्पेशली बॉलर्स जे आहेत त्यांना. कारण बाउंड्री जी आहे ती थोडीशी आपण पाहतो वाईड पाहतो. परफेक्ट मैदान आहे, भरपूर जागा आहे. फॉलो 3 मध्ये बॉल स्वतः अडवण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑन ला गेलाय. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा सहज गतीने दोनही खेळाडूंनी सहज प्राप्त केल्यात. 2 धावसंख्या पुढे जाते. टीमची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 14 वरती. 14 वरती 2 गड्यांचा मोबदला सध्या तरी पडला. डाव सूर्य मैदानाच्या आतमध्ये डावाला सजवतायत. जिंकण्यासाठी धडपड सुरू आहे दोन्ही संघांची आणि धडपडीचंच नाव आहे क्रिकेट. आखूड टप्प्याचा बॉल होता, हवेत गेलेत. फाईन मध्ये फिल्डर जेल वरती, अगदी योग्य अशी धाव आणि वेल जज कॅच. बॅट्समन आउट. धक्का क्रमांक 3. वा, छान संगीत आहे. आता एक चिमणी माझी उडून गेली देखील होऊन जाऊ दे. 14ला 27 पाहिजेत. 14 धावा झाल्यात. 3 गड्यांचा मोबदला सध्या तरी आपण पाहतोय ऑन स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. 5 लाख धावांचा केला जात आहे. 14ला 27 महाग नाहीयेत आणि 14ला 27 या मैदानावरती सोप्याही नाहीयेत. सो सामना जो आहे तो आपल्याला एक आपल्याला प्रत्येक बॉलवरती नखरा दाखवेल. याला मी म्हणेन छोटी शंका नाहीये किंवा याच्यामध्ये थोडीशी खंत नाहीये. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार. ऐका या क्रिकेटची कथा गाजली प्रथा.
सांगतो आता घेऊन शपथ जय गणेश्वर चषकाची. पर्व क्रमांक किती पहिलं असावं मे बी, कारण 40+ न केलेला टास्क. गॅप मधून मारायचा होता, लॉंग ऑफ मधून फिल्डर पाठलाग बॉलचा, 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी निघालेत. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो आणि सहज गतीने धाव कंप्लीट. ओ गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कम्युनिकेशन स्किल बिटवीन टू प्लेयर्स. स्ट्राईक एंडचा खेळाडू आणि नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू दोघांमध्ये चांगली तालमेल. या बॉलवरती धावा आल्या आपण पाहतोय टोटल 3 धावसंख्या पुढे एकूण धावा धावफलकावरती 17 लागल्यात. येणारे 13 बॉल आणि 24 धावांची गरज. कहाणीमध्ये ट्विस्ट. देर आहे, दुरुस्त आहे. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर पुन्हा एकदा. एकच धाव मिळेल. थोडेसे बॅकफुटला गेले होते, बॉडीचा वेट पूर्णपणे पायांवरती ट्रान्सफर करून हा स्ट्रोक त्यानं जरूर एक्झिक्यूट केला, बट जो बॉल डिलिव्हर्ड झाला तो अगदी ऑफ स्टंप वाईड लाईनच्या अगदी लेंथ वरती झाला. पाण्याची मागणी मैदानामध्ये, चला लगेचच पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. टीव्हीएस ज्युपिटर मध्ये आज टंकी फुल आहे, 4 दिवस फुल आहे. येस, आणि तिचा वापर होतोय मधोमध्ये मैदानामध्ये जाण्यासाठी. धावत गेल्यानंतर थोडा टाइम जातो, आता टाइम वाचतोय. चला वेल आहे, ऐकूयात चिमणी माझी उडून. धावा झाले धावफलकावरती. नक्कीच आमचे डिस्क जॉकी सांगतायत ज्यांचे गुणाचे उडून गेले असेल त्यांनी नाराज होऊ नका. प्लॅन ए फसलाय, अजूनही 25 अक्षर आहेत, त्यांच्यावरती काम करा. माझ्याकडे घेऊन जाईन. 18 धावा झाले धावफलकावरती. आता हे गाणं म्हटलं तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल की एखाद्या मी म्हणेन सगळ्याच आईबाबांनाच त्याच्यामध्ये गृहीत धरूया, कारण एका बाबाने हे लिहिलेलं गाणं आहे. ते त्याच्या मुलीसाठी आहे. 18 वर्ष संगोपन, 20 वर्ष संगोपन करावं लागतं आणि त्याच्यानंतर तीच मुलगी ज्या वेळेला लग्नाची वरात निघते आणि वरात त्या मुलीला घेऊन जातो, त्या खरं तर क्षणासाठी, त्या मुमेंटसाठी हे गाणं लिहिलं होतं. परंतु त्याचा आता सध्या तरी गैरवापरच होतोय आणि लोकांनी त्याचे उलट अर्थ देखील लावलेले आहेत. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलला आता 23 धावांची गरज आहे. रोहिंजनच्या अगेन्स्ट कुटारी 3 विकेट त्यांच्या पडल्यात 18 वरती. विकी आलाय मैदानाच्या आतमध्ये, नीरज देखील आलाय. दोघांनी 7 धावा दिल्यात. 2 मात्रे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये दिनेश मात्रे. मात्रे वर्सेस मात्रे हा क्लॅश. दोन्ही जवळचे गाव आहेत आणि दोन्ही जवळचे गाव म्हणून चालणार नाहीये. मी म्हणेन एकाच पंचायत मधले गाव कदाचित हे असावे. समोरासमोरची गावं आहेत. सो दोघांमधली ही क्लॅश आहे आणि अशी गावं जेव्हा एकत्रित येतात आणि त्यांच्या लढाया पाहायला मिळतात, त्या लढाया पाहणं म्हणजे प्रेक्षक वर्गाच्या अंगावरती गुलाब पाण्याचा छिडकाव होण्यासारखे दृश्य असतात. तसा सामना आहे. आज चेंडू आपण पाहतोय, पवार आपल्याकडे जरूर वळतील, बट इकडे आपण पाहतो धावा घेण्याचा धाडस आहे. 1+1 वाईड आलाय. एक्स्ट्राची धाव टीम खुटारीसाठी 2 मिळाल्या. 22 धावा राऊंड फिगरला, 12ला 21ची आवश्यकता. तिसरीचा प्रयत्न आहे. ओ व्हॉट्स गोइंग ऑन, काय घडलं इकडे? काही गरज होती का, हाही प्रश्न विचारत आहे. खैर कोई बात नाही, आले विकेट. तोपर्यंत ऐकूया गाजे, ऐकूया. कम्युनिकेशन आणि कम्युनिकेशन गॅप जेव्हा होते ना, तेव्हा मग आपण पाहतो की ऍक्सिडेंट होण्याच्या चान्सेस असतात. हेच घडलं अक्षरशः मैदानाच्या मध्ये. हा मोठा धक्का. मधोमध्ये आपण पाहतो मधल्या फलीमध्ये आलेला फलंदाज बाद झालाय. नवीन खेळाडू देवेश मात्र आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. एकूण धाव फलकावरती आपण 20 बघतोय. नॅट नंबर 6 वरती संधी आता सध्या आपल्याला पाहायला मिळते. संदीपजी घरत साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1100 रुपयाचं डोनेशन आपल्याला आलंय. त्यांचा मी इथे कौतुकाने आभार व्यक्त करतो. मैदानाच्या आतमध्ये घेऊन चलेन. 12 बॉलला गरज आहे ती म्हणजेच
21 धावांची. नीरज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईकला. स्ट्राईक हँडला आपण पाहतोय फलंदाज देवेश. फटका फसलाय. कॅचिटची मागणी आहे आणि बॅट्समन आउट. ओ मधल्यामध्ये नीरज म्हात्रेची विकेट आली आहे. ते म्हणतात ना की मिस्टेक्स आर प्रूफ दॅट यू आर ट्राईंग. तुम्ही प्रयत्न करताय ह्या तुमच्या चुका सांगतात. बट ही चूक आता मी म्हणेन कुटारी संघाला मान्य असणार आहे का आणि पचेल का हाही प्रश्न आहे. अपयश पचू शकतो परंतु चुका पचू शकत नाहीयेत. एकूण धावा धावफलकावरती लागल्यात. पासून थांबवलाय. सिंगल आली आहे. सिंगलला आपण पाहतो धावसंख्या फलकाला टिकी ठेवायचा प्रयत्न दोन फलंदाजांचा ऍज इट इज होतोय. पण आता इथे चान्स घेणं महत्वाचं आहे कारण दडपण पडल्यानंतर आपण पाहतो शेवटच्या मोमेंटला धावा चेस झाल्या. कित्येक संघांना आजच्या दिवसामध्ये नाहीयेत. 5-7 तरी संघ आपण बघितले की जी याच खरं तर कारणास्तव पराभूत झालेत. मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला बॅटच्या मधोमध proper timing, extra hitting power on the way. Righty got it flatty and it is it. Mighty top it sixer. बॅटिंग साठी समोर फलंदाज होता. थोडासा बॅकफुटला गेला होता. ओ बॅट स्विंग भरपूर जबरदस्त खेळाडूचा आणि ऑनसाइड टार्गेट केली स्पेशली. बॅटच्या अगदी आपण पाहिलं की टोएंडला बॉल आणि धावांचा रिझल्ट 6 धावांचा. समीकरणामध्ये देखील चेंजेस घडलेत. 9 ला गरज आहे ती म्हणजे 14 धावांची. 9 चेंडू 14 धावा. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हारेल, कोण रचेल इतिहास आणि कोण ठरेल या मैदानामधून खास यासाठी झालेला टास. यस चेंडू हवा आहे का? चेंडू जो आहे तो हरवलाय. 27 धावा धावफलकावरती सध्या तरी आपण बघतोय. 9 ला 14 महाग नाहीयेत आणि सोप्या नाहीयेत. ऍज इट इज मैदानाचा जर आपण आराखडा पाहिला आणि मैदानावरती घडलेल्या घडामोडींचा अभ्यास केला तर मग या गोष्टी जरूर निदर्शनात येत आहेत आपल्या. स्ट्राईक हँडला फलंदाज देखील तयार आहे. दोन्ही बाजूला लढाई सुरू आहे. मी म्हटलं जेव्हा जंगलामध्ये आग दोन्ही बाजूला लागते ना मधोमध्ये कोणी ना कोणीतरी होरपळून जातं आणि जय आणि पराजय हा मी म्हणेन खेळाचा एक भाग आहे. बट तोच जय आपल्या पदरामध्ये येणार की पराजय आपल्या पदरामध्ये येणार यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न ते म्हणतात ना तुमची संघाची ऐतिहासिकता, तुमचा अभ्यास कसा आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करताय महत्वाच्या पैलू आहेत. यानंच तुमचा विजयाचं समीकरण रंगत जातं. ओ द विकेट ना बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. बॅट्समन थोडेसे वळून खेळले होते. अंपायर साइड इट्स अ वाईट बॉल कॉल. सो लाईन लेंथ मध्ये थोडासा अडथळा आणि टीमची धावसंख्या 1 वाढते. 28 फायलॉस. 9 ला 13 ची आवश्यकता. 9 चेंडू 13 धावा. कहाणी में ट्विस्ट. चेंडू शोधलाय अक्षरशः तिथे आपण पाहतोय जे समर्थक आहेत जे पाठीराख आहेत त्यांनी. विशालजी म्हात्रे कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल. अभिनंदन बाबा झालात. आज संघामध्ये नाहीयेत पण ही एवढी उत्सुकता कसली हाही प्रश्न आहे. क्रिकेट क्रिकेट इज इन माय ब्लड असं सांगतायत. मी त्यांना विनंती करेन यायचं मंचावरती. आपलं स्वागत आहे. येत्या काळामध्ये आपल्याला देखील त्यांची स्पर्धा पाहायला मिळेल. इथे आपण पाहतो हवेत हवेत चान्स आहे मोका आणि आता मोक्याच्या मोमेंटला आपण पाहतोय फलंदाजाची विकेट आली आहे. बॅट्समन आउट. देखील आता संदीप दादांवरती आलंय प्रेम. अर्थातच त्यांचा आपण इथे सन्मान करतोय. संदीपजी गरज साहेबांना मी विनंती करेन की आपण आपला सन्मान करण्यासाठी या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण चलतोय आणि ते आपण या परिसरातील एक नामांकित व्यक्तिमत्व वंदनीय संदीपजी
घरत साहेब यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. आयोजन कमिटीच्या माध्यमातून त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांच्यासाठीही आपण पाहतो अविस्मरणीय आठवण इथे क्रिएट केली जाते. WDCच्या माध्यमातून हे सगळी क्षणचित्रे टिपली जातात. ऑन स्क्रीन आपले मुख्य मान्यवर संदीपजी घरत साहेब यांचा शाही सन्मान सोहळा मंचावरती सुरू आहे. मॅच देखील तेवढीच रोमांचक आहे. मॅच कडे जाणं तेवढंच महत्वाचं. सो आमचा इंटेंट मॅच कडे जाईल. येणारे 8 बॉल आणि 13 धावांची गरज. खुटारी आणि विरोधामध्ये आपण पाहतोय रोहिंजन. आपापसातील 2 संघ आज आपापसात 2 हात करतायत. स्ट्राइक एंडला थ्रो डेंजर एंड कडे आणि रन कंप्लीट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. रिस्की रन टू गेट अँड इट्स कंप्लीट. रन बिटवीन द विकेट. व्हेरी वेल. या गोष्टी भरपूर छान पाहायला मिळाल्या. 2 धावा आल्या असता समीकरणामध्ये चेंजेस. 7 ला 11ची आवश्यकता. मधोमध्ये आपण पाहतोय 5व्या 6व्या क्रमांकाचे खेळाडू आलेत. लोअर ऑर्डरला दिशांत 2 धावा त्यांना संघासाठी दिल्यात आणि विनायक आहेत. स्लोवर बॉल गतीनं बीट केला आहे. बॉडीचा वेध. 1 धाव तोपर्यंत जरूर मिळणार आहे. लेग बाईचा इशारा पंचांचा. अशा पद्धतीनं आपण पाहतोय टीमची धावसंख्या जी आहे या षटकाचा खेळ संपल्यानंतर एकूण 31 धावा. 6चा मोबदल्यात खुटारी संघ सेकंड आपला बॅटिंग युनिट आहे. येणाऱ्या 6ला 10ची गरज. वेल झाली आहे डीजे मास्टरकडे जाण्याची. वेळ आहे जातोय आपण पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपले अतिथी मान्यवर विष्णू शेठ पोरजी साहेब यांना पण इथे सन्मानित करत आहोत. या परिसरातील आमच्या गावातील यजमान मान्यवर आहेत आणि नियमितपणे 40+ संघावरती त्यांचं निष्णात प्रेम राहिलंय. आज आपल्या सोबत ते जॉईन झालेत आणि त्यांचा आपण इथे सन्मान सोहळा करून घेतोय. या सगळ्या होत करू मी म्हणेन 40+ लिजंड खेळाडूंना माझा ग्रँड सॅल्यूट. कारण ते भरपूर मेहनत करतायत आणि ही एकात्मता यंदा केलेली हिंमत. ते म्हणतात ना हिंमत दे मर्दा तो मदत दे खुदा. जोपर्यंत प्रयत्न करत नाही तोपर्यंत यश मिळत नाही. आज ते यश आणि यशाचा रिझल्ट पहा 3ऱ्या दिवसामध्ये स्पर्धा अवतरलेली आहे. मान्यवरांचा सन्मान सोहळा झालाय. पुन्हा एकदा जातोय मॅच कडे. 6 बॉल आणि 10 धावांची गरज. सौरभ सामना वाचवेल का प्रश्न. हा बॉल टप्पा पडलाय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. कहाणीमध्ये ट्विस्ट. इतने आसानी से सामना छोड़े वो हम नहीं जाने हम है और हमसे जमाना जमाने से हम नहीं. हे सांगतो आता इथून मात्र गोलंदाजी करणारा गोलंदाज सौरभ. स्ट्राइक एंडला दिशांत. 2 धावा आता त्यानं जरूर दिलात. बट दिशांत वरती हा चेंडू नाही तर जलता निखाराच फेकला होता. गुडलाईनचा बॉल त्याला थोडासा डिस करतोय. डिस व्हायला गेला डॉमिनेट बॉल. 5 ला 10ची आवश्यकता आहे. हाही बॉल ऍज इट इज. अलीकडच्या काळामध्ये विज्ञानानं केलेली प्रगती आणि क्लोनी संकल्पना. क्लोन हा चेंडू पाहतो आपण जसाच्या तसा हा बॉल त्याने रिलीज केला. कमजोरी जी आहे तिच्यावरती आपण पाहतो अभ्यास आणि स्पेशली हा मी म्हणेन जो काही बॉल रिलीव्हर केला जातोय हा त्याचा मी म्हणेन एक पहिला चेंडू जो आहे याच्यावरती जास्त तो अभ्यास करत असतो, फोकस करत असतो आणि स्पेशली याच गोष्टींचा आढावा घेत गोलंदाजी करतो. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणला गेला. मिड विकेटला जाळं बुनलंय. फिल्डर पोहोचलेत फाईन मधना. जेल कॅरी. वेल जज कॅच आणि अजून एक धक्का. फलंदाज बाद. आत विकेट आल्यात. साई पाटील नक्की चर्चा करतायत की रनआउट मध्ये हा सामना. आता आपण तिथे जरूर म्हटलं होतं की ही जी चूक झाली आहे अपयश एका वेळेला पचेल पण चूक नाही आणि चुकीचं घडलं त्यांच्या दृष्टिकोनानं. नीरजला मैदानामध्ये स्पेशली नीरजची विकेट त्यामध्ये होती आणि मागील मॅच मध्ये नीरज MVP ऑफ द मॅच ठरला होता. सो त्यांना इम्पॅक्टिव्ह बॅटिंग केली होती आणि आता त्याची गरजही होती. अजूनही सामना बॅलन्स आहे. 3 ला 10ची आवश्यकता आहे आणि त्याच्यामध्ये प्लस पॉइंट आपण पाहिलं तर वाहिदला एक एक्स्ट्राची धाव देखील मिळाली. ते म्हणतात ना की जास्तीची आपण हाव केली की मग कदाचित आपण खड्ड्यामध्ये पडतोय. इथे खड्ड्यात पडलेत की अडचणीमध्ये सापडलेत हा प्रश्न आहे. छोटा खड्डा असेल तर निघता येतो, मोठा खड्डा असेल तर मग मदत घ्यावी लागते. आता मदतीसाठी कोण धावून येईल. मैदानामध्ये आलाय नवीन फलंदाज जतीन. 3 ला पाहिजे 10. सौरभ सामना वाचवेल का प्रश्न. त्या प्रश्नांवरती अर्ध उत्तर त्यानं संक्षिप्त रूपात लिहिलंय.
ओ लीड एजंट टेकन, बॅट्समन आउट, वन मोर विकेट फॉलिंग डाऊन, लागोपाठची दुसरी विकेट सौरभ सफलता. क्या बात आहे. सामना रोमांचक आणि रंजक. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. 2 चेंडू 2 मोठे फटके हवेत. ऑफ साइडला आपण पाहतोय फटका तिकडे जरूर केलाय. कॅल्क्युलेटर फक्त आणि फक्त धावा मिळतील. एकच धाव आहे. सो या मॅच वरती पूर्णपणे आता इथून पकड निर्माण करताना आपण पाहतोय रोहिंजन भ या संघाला. अंतिम 8 पर्यंत जाण्याची लढाई आहे. इथून पात्रता फेरीसाठी निवडले जातील आणि त्यामध्ये आपण पाहतोय एकटपाडा संघ वाट बघतोय. चला एकटपाडा संघ तुमचा कॅप्टन येऊ दे. जयसाठी चान्स सेल ड्रॉप. येस नक्कीच कॅप्टन आले एकटपाडाचे. रोहिंजन संघ लवकर लगे कॅप्टन पाठवा एक. सौरभ कॅप्टन एक पटकन पाठवा. बाकी तिकडे तुम्ही सल्ला मसलात करा. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू चिनू पाटील.